कथरिया मैया भई बिहली चुनरिया गंगा की कथरिया मैया भई बिहली चुनरिया गंगा की कथरिया मैया गंगा की कथरिया मैया भई बिहली चुनरिया मैया मोरी दूरी दूरिया ओ मैया मोरी दूरी दूरिया करई चंदा मैया अपने भगतन को सजनवा मैया लुटावे लगलिया अपने भगतन को सजनवा मैया लुटावे लगलिया कि मैया लुटावे लगलिया कि मैया लुटावे लगलिया कि मैया लुटावे लगलिया अपने भगतन को सजनवा मैया लुटावे लगलिया भगतन को सजनवा मैया लुटावे लगलिया नवरात्र में माई के मेन के तौर पर विराजमान होती है हरनी मैया सुखवा मैया झूले ली झूलनवानी मैया के दरिया मैया झूलनवानी मैया की दरिया मैया अरे मैया की दरिया मैया झूले ली झूलनवा की झूमी झूमीना अरे झूमी रे झूमीना कि मैया मोरी झूले ली झूलनवा की झूमी रे झूमीना हो मैया मोरी झूले ली झूलनवा की झूमी रे झूमीना हो मैया मोरी झूले ली मोठ्या भक्तिभावाने आपण बघू शकतो रामनवमीचा हा उत्सव जो आहे तो भोसलेनगर येथे साजरा आपल्याला पाहायला मिळतोय. दरवर्षी अशा प्रकारे हा उत्सव जो आहे तो श्री राम धर्म संस्कृती सेवा संस्था बदलापूर यांच्या माध्यमातून साजरा होत असतो आणि आताही बदलापूर पूर्व भोसलेनगर येथे आपण बघू शकतो मोठ्या भक्तिभावाने रामनवमीचा हा उत्सव जो आहे तो सर्व रामभक्त एकत्र येत साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक सण उत्सव असेल हे सर्व बांधव एकत्र येत साजरा करत असतात आणि आजही आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने सगळे बांधव रामनवमी निमित्त एकत्र आलेले सगळे रामभक्त एकत्र आलेले आहेत. सर्वांमध्ये एक भक्तीचं वातावरण आहे, आनंद आपल्याला पाहायला मिळतं आणि सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात अनेक सामाजिक राजकीय मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर यांनी श्रीराम धर्म संस्कृती सेवा संस्था बदलापूर आयोजित या उत्सवाला भेट दिलेली आहे आणि आताही आपण जर पाहिलं तर वेगवेगळे मान्यवर इथे येतात आणि या सर्व पदाधिकाऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत आणि आजच्या या उत्सवाबद्दल त्यांच्याशी माहिती जी आहे ते संवाद साधून जाणून घेणार आहोत. खरं तर रामनवमीचा उत्सव असेल, महाशिवरात्रीचा उत्सव असेल, प्रत्येक उत्सव, नवरात्रीचा उत्सव असेल, हे सगळे बांधव एकत्र येत मोठ्या भक्तिभावाने साजरा करत असतात आणि आजही संपूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असताना बदलापूर पूर्व येथील भोसलेनगर येथे आपण जर पाहिलं तर श्रीराम धर्म संस्कृती सेवा संस्था बदलापूर यांच्या माध्यमातून हा उत्सव जो आहे तो मोठ्या भक्तिभावाने साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळतंय.
श्रीराम धर्म संस्कृती सेवा संस्था बदलापूर यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो सुंदर असं भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सकाळपासूनच विविध कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आणि ही भक्तिमयी संध्या आज त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे आणि आताही आपण बघू शकतो अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत। या संपूर्ण श्रीराम धर्म संस्कृती सेवा संस्था बदलापूर यांना शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत। कशा प्रकारे हा उत्सव होता, सकाळपासून कशा प्रकारे प्रतिसाद स्थानिकांचा या परिसरातील नागरिकांचा लाभलेला आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत। भक्तिमय सोहळा आपल्याला पाहायला मिळतं। सर, सुबह से ही आज रामनवमी का उत्सव है, कार्यक्रम का आयोजन किया गया है, क्या बताओ? श्री राम धर्म संस्कृति सेवा संस्था, जैसा आप देख रहे हैं श्री राम धर्म संस्कृति सेवा संस्था का मैं अध्यक्ष विजय पांडे और हमारे सचिव पंकज शुक्ला जी और खजिनदार शीतला प्रसाद तिवारी और अन्य सदस्य और भक्तगण सभी की तरफ से रामनवमी की हार्दिक शुभकामनाएं सबको। जैसा कि सबको पता है, रामनवमी जो है भगवान विष्णु के 7वें अवतार भगवान राम आज के दिन चैत मास के नवमी के तिथि के दिन पृथ्वी पे धरा पे अवतरित हुए थे। उस अवतरण के दिवस में यह मनाया जाता है। इस अवतरण दिवस में मर्यादा पुरुषोत्तम श्री राम के मर्यादित जीवन का जो उनके कार्यकाल था, जो जीवन था, उनका अनुसरण करते हुए हम अपने जीवन को उस पे उतारने की कोशिश करते हैं श्रद्धा भाव से। जैसा सबको पता है कि राम भक्ति, राम के प्रति आदर्श और सम्मान, उनके प्रति जीवन अर्पण करके हम अपना जीवन सुखमय बना सकते हैं और इस पृथ्वी पे, इस धरातल पर हम धन्य हो सकते हैं। जय जय श्री राम। सबको रामनवमी की शुभकामनाएं। एक बार बोलिए जय जय श्री राम। जैसा कि आपको विगत पहले भी पता था कि श्री राम धर्म संस्कृति सेवा संस्था की तरफ से हमने जनवरी मंथ में मावली चौक क्रीड़ा स्थल पर 3 दिवसीय राम महीना सत्संग का आयोजन किया था। आयोजन के बाद भंडारा और हवन का कार्यक्रम किया। उसके बाद शिवरात्रि के महोत्सव पर शिव जी की वंदना और अर्चना किया गया। आज रामनवमी के प्रति हमारा आस्था यह दिखाया गया। हमारा कोशिश है हमारी संस्था के प्रति, हमारी संस्था आगे चल के ऐसे धार्मिक कार्यों में, अनुष्ठान में योगदान दे। जय जय श्री राम। रामनवमी का उत्सव है, सब लोग साथ में आए हो। जय जय श्री राम। सबको रामनवमी की ढेर सारी शुभकामनाएं। और यहाँ पर 5 बजे से लगातार सुंदरकांड का पाठ आयोजन चालू है और यहाँ पर मान्यवर मतलब सिरगांव क्षेत्र के मान्य व्यक्ति गण यहाँ पर उपस्थित हुए हैं और सबको जय जय श्री राम। आपण पाहिलं एक भक्तिमय सोहळा आहे आणि सर्व मान्यवर आपण जर पाहिलं तर या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत आणि भक्तिमय वातावरण आहे। सर्व रामभक्त एकत्र आलेले आहेत आणि कायमच वेगवेगळे उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबविले जातात आणि आजही आपण जर पाहिलं तर रामनवमीचा उत्सव जो आहे तो मोठ्या थाटामाटात साजरा होतोय आणि सर्व भक्तजन अगदी भक्तिभावाने या संपूर्ण भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेले आहेत। बदलापूर पूर्व येथील शिरगाव भोसलेनगर येथे हा संपूर्ण उत्सव जो आहे तो साजरा होताना आपल्याला पाहायला मिळाला। बदलापूर शहरात अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता बदलापूर वॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।